नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी फिटनेस चॅनलवर, ज्याचं नाव आहे DC फिट मराठी. माझं नाव आहे धनराज आणि आजचा आपला व्हिडिओ L-आर्जिनिन बद्दल असणार आहे. अनेक जण मला विचारत असतात की हे सप्लिमेंट जे आहे ते सेफ आहे की नाही आणि त्याचा आपल्या शरीराला काय फायदा आहे, त्याचं डोसेज जे आहे ते किती पाहिजे. तर हा एक खूप मोठा प्रश्न असतो खूप साऱ्या जणांचा, जे मला नेहमी विचारत असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये हे सर्व जे प्रश्न आहे ते मी थोडक्यात क्लिअर करायचा प्रयत्न करेल. तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला या सर्व प्रश्नांचं उत्तर नक्कीच भेटेल. तर सर्वप्रथम हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की जे आपलं भारतातले जे फिटनेस ट्रेनर आहे, मोस्टली 95% फिटनेस ट्रेनर जे आहे ते काय करतात की जे सप्लिमेंट आहे ते कोणतेही सप्लिमेंट सजेस्ट करतात. अनेकदा ते जे क्लायंट आहे त्याला त्या सप्लिमेंटची गरज नसते, पण तरीही ते त्यांच्या फायद्यासाठी ते सप्लिमेंट सजेस्ट करत असतात. ते 1,000-2,000 रुपयाला ते सप्लिमेंट घेतात आणि पुढे 7,000 ते 8,000 रुपयाला विकतात. स्पेशली व्हे प्रोटीन जे आहे ते, आणि त्यानंतर ग्लुटामाइन, BCAA, क्रिएटिन, परत L-आर्जिनिन किंवा जे फॅट बर्नर आहे, अनेक सारे जे असे सप्लिमेंट आहे ते एकदम गरज नसताना खूप साऱ्या क्लायंट्सला एकदम त्यांच्या पहिल्या महिन्यातच त्याला न्यूट्रिशनचा आणि डाएटचा पण काही एक्सपिरियन्स असत नाही, अशा क्लायंट्सला डायरेक्टली सप्लिमेंट सजेस्ट केले जातं आपल्या भारतात. तर ही खूप चिंता करण्यासारखी गोष्ट आहे. तर या सर्व गोष्टींच्या विरोधात आपल्या सर्वांमध्ये जागरूकता असणं हे पण खूप महत्त्वाचं आहे. तर माझी रिक्वेस्ट अशी असेल की तुम्ही या व्हिडिओमधून जे सर्व नॉलेज घेता, तर हे नॉलेज तुम्ही तुमच्यापर्यंतच न ठेवता तुमचे जे सर्व मित्रमैत्रिणी किंवा जो तुमचा सर्कल असेल तर त्या सर्कलमध्ये तुम्ही ही सर्व माहिती फॉरवर्ड करत जा, जेणेकरून ते पण अवेअर होतील. जेव्हा त्यांना पण कोणतंही सप्लिमेंट घ्यायचं असेल नक्कीच त्यांना या व्हिडिओचा आणि या माहितीचा खूप सारा फायदा होईल. ओके, तर L-आर्जिनिन जे आहे ते अमिनो ॲसिडचा एक प्रकार आहे. आता आपल्या सर्वांना माहिती आहे अमिनो ॲसिड म्हणजे काय असतं. ते म्हणजेच प्रोटीनचा एक स्मॉलेस्ट युनिट असतो आणि ते अमिनो ॲसिड आपली बॉडी ॲब्झॉर्ब करते. जे L-आर्जिनिन आहे ते एक कंडिशनल अमिनो ॲसिड आहे. तर आपल्याला 20 प्रकारच्या अमिनो ॲसिडची गरज असते. जी आपली ह्युमन बॉडी आहे त्याला 20 प्रकारच्या अमिनो ॲसिडची गरज असते. तर त्यामध्ये काही ॲसिड्स इसेन्शियल अमिनो ॲसिड असतात, तर काही नॉन इसेन्शियल अमिनो ॲसिड असतात जे आपली बॉडी स्वतःहून प्रोड्यूस करते, आणि काही कंडिशनल अमिनो ॲसिड असतात जे म्हणजे L-आर्जिनिन, जे तुम्हाला पर्टिक्युलर गोलसाठी किंवा पर्टिक्युलर कंडिशनसाठी तुम्हाला ते अमिनो ॲसिड लागतं. ओके, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. जे हे L-आर्जिनाइन आहे तर त्याचा काय फायदा आहे सर्वप्रथम, तर ते म्हणजेच की L-आर्जिनाइन जेव्हा तुम्ही तुमच्या डाएटमधून घेता, तुमच्या पावडरमधून घेता, तर ते L-आर्जिनाइन नायट्रोजन ऑक्साईड तयार करतं, आणि हे नायट्रोजन ऑक्साईड काय करतं, तुमच्या शरीरातले जे वेन्स आहे, जे शिरा आहे तुमच्या, त्या एक्सपांड करतं, म्हणजे त्यांची साईज वाढवतं आतून. आणि जेव्हा ते तुमच्या नसांची साईज जेव्हा वाढते तर अशा वेळी काय होतं, ब्लड फ्लो जो आहे, रक्ताचा जो सराव आहे तो एकदम चांगल्या पद्धतीने होतो. आणि जे सर्व न्यूट्रिएंट्स आहे जे तुम्ही डाएटमधून घेता, प्रोटीन्स, कार्ब्स, फॅट्स, मिनरल्स, विटॅमिन, हे सर्व तुमच्या बॉडीत एकदम चांगल्या पद्धतीने डिस्ट्रीब्यूट होतात. तर याचा काय फायदा होतो, तो म्हणजेच की तुमची जी व्हॅस्क्युलरिटी आहे, जे तुमचे शिरा आहे, जे तुमचे वेन्स आहे, ते एकदम पॉप होतं आणि एकदम हायलाईट होऊन दिसतं जेव्हा तुम्ही वर्कआउट करता तेव्हा. तो तर एक त्याचा फायदा झाला. दुसरा फायदा म्हणजे इंटरनल तुमची जी स्ट्रेंथ आहे, तुमची जी पॉवर आहे, ती पण जो वर्कआउटचा जो वेळ आहे तर ते वर्कआउटसाठी नक्कीच वाढते. कारण की जे ब्लड फ्लो आहे, जे न्यूट्रियनचं जे डिस्ट्रीब्युशन आहे तुमच्या बॉडीमध्ये, ते एकदम चांगल्या पद्धतीने होतं. का? कारण की तुमचे जे वेन्स आहे ते एकदम फुल फंक्शनिंग करतात, त्यांच्या एकदम फुल कॅपॅसिटीला काम करतात. केव्हा? जेव्हा तुम्ही हे L-आर्जिनाइनचे सप्लिमेंट घेता. तर L-आर्जिनाइन जे आहे ते एकदम सेफ सप्लिमेंट आहे आणि आपण सर्वजण घेऊ शकतो. तर फक्त एकच गोष्ट इथे लक्षात ठेवायची की L-आर्जिनाइनचं जे डोसेज आहे ते लिमिटमध्ये असलं पाहिजे. आता जर तुम्हाला फक्त वर्कआउट आणि जर व्हॅस्क्युलरिटी जर तुमचा गोल असेल तर तुम्ही अशा वेळी प्री वर्कआउटमध्ये 1 ग्राम L-आर्जिनाइन घेतलं पाहिजे. ओके, ते तुम्ही क्रिएटिन सोबत घेऊ शकतात किंवा व्हे प्रोटीन सोबत घेऊ शकतात. ओके, आणि पोस्ट वर्कआउट तुम्ही 0.5 ग्रॅम म्हणजेच 500 मिलीग्रॅम या डोसेजमध्ये तुम्ही L-आर्जिनाइन घेऊ शकता. ओके, म्हणजे दिवसभरात तुम्ही 1.5 ग्रॅम L-आर्जिनाइन घेऊ शकतात जर तुमचं जे गोल आहे ते व्हॅस्क्युलरिटी आणि जे आपलं वर्कआउटमध्ये त्या गोष्टीचा फायदा व्हावा ॲज अ प्री वर्कआउट. जर हे तुमचं गोल असेल तर तुम्ही अशा पद्धतीने डोसेस घ्यावा. ओके, आणि जे L-आर्जिनाइन आहे त्याचं मेडिकल फील्डमध्ये पण खूप सारे फायदा आहे. आता मोस्टली जे डॉक्टर्स असतात तर डॉक्टर्स काय करतात, ज्या पेशंटला ब्लड फ्लोची गरज आहे किंवा त्याचा ब्लड फ्लो कमी झाला आहे, ब्लड प्रेशरचे जे पेशंट असतात मोस्टली, तर त्यांना हे L-आर्जिनाइनचं जे सप्लिमेंट आहे ते सजेस्ट करत असतात. तर अनेकदा जे आपले मेल्स आहे तर त्या मेल्समध्ये जे त्यांचं इरेक्टाईल डिसफंक्शन म्हणून एक
इश्यू असतो, म्हणजे जे आपले मेलचे जे सेक्शुअल ऑर्गन्स असतात तर त्याची कॅपॅसिटी कमी होत असते, किंवा त्याच्यामध्ये ब्लड फ्लो जर चांगल्या पद्धतीने नाही झाला तर त्यांची सेक्शुअल लाईफ अफेक्ट होऊ शकते. तर अशा वेळी पण डॉक्टर जे आहे ते LRG9ची जी सप्लिमेंट आहे ते सजेस्ट करत असतात. तर मी बिंग अ न्यूट्रिशनिस्ट, जे LRG9चे डोसेज आहे, जर तुम्ही पेशंट आहे किंवा तुम्हाला जर इरेक्टाईल डिस्फंक्शनचा जर त्रास होत असेल तर अशा वेळी तुम्ही 5 ग्रॅम LRG9 सप्लिमेंट घेतलं पाहिजे, म्हणजेच 5000 मिलीग्रॅम. तर हे जे डोसेज आहे ते एकदम सेफ आहे. जर तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शनचा प्रॉब्लेम होत असेल, ॲज अ सर्टिफाईड न्यूट्रिशनिस्ट मी तुम्हाला हे जे लिमिट आहे 5 ग्रॅम, तर हे मी तुम्हाला सजेस्ट करू शकतो आणि हे एकदम सेफ आहे, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. ओके, तर आय होप तुम्हाला इथे LRG9चा ॲडव्हान्टेज काय आहे, म्हणजे त्याचा उपयोग तुमच्या शरीराला नेमकं कसा होतो हे तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर LRG9चं डोसेज जे आहे ते कशा पद्धतीने तुम्ही घेतलं पाहिजे हे कळलं असेल. आता तिसरी गोष्ट आपली ती म्हणजेच की LRG9 कशा फूड्समध्ये भेटतं, म्हणजे आपल्या आहारातून आपण LRG9 कसं घेऊ शकतो. तर यातलं सर्वात पहिलं म्हणजे रेड मीट. तर जे मटन असतं त्या मटनमध्ये जे LRG9 आहे त्यामध्ये क्रिएटिन LRG9 ह्या दोन्ही गोष्टी असतात. त्यानंतर जे चिकन असतं आपलं, जे फिश आहे, तर व्हेजिटेरियन फूड सोर्सेस जर आपण विचार केला तर त्यामध्ये राजमा म्हणजेच किडनी बीन, त्यानंतर ब्लॅक किडनी बीन्स ज्याला आपण मराठीमध्ये घेवडा असं म्हणतो, तर या सर्वांमध्ये LRG9 असतं. पण हे LRG9 जे आहे ते यात खूप कमी प्रमाणात असतं. 100 ग्रॅम जर पकडलं तर त्यामध्ये अगदी हाफ ग्रॅम किंवा त्याहूनही कमी डोसेज असतं याचं. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आणि व्हेजिटेरियन सोर्सेसमध्ये त्याहूनही जास्त कमी अवेलेबिलिटी असते LRG9ची, तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आणि सप्लिमेंटचा उपयोग जर तुम्ही केला तर तोही नक्कीच तुम्हाला फायद्याचा ठरेल अशा वेळी. ओके, तर इथे तुम्हाला ही गोष्टही कळली असेल की आपले फूड सोर्सेस कोणते आहे ज्याच्यात LRG9 नसतं. तर अनेकांचा प्रश्न हाही असतो की जे व्हेज डाएट आहे त्यामध्ये त्यांना कम्प्लीट अमिनो ॲसिड भेटतं का. बट सायंटिफिकली जर रिसर्चकडे बघितलं, स्टडीजकडे बघितलं आणि जे न्यूट्रियनची जी अवेलेबिलिटी आहे फूडमध्ये, तर त्याचे रिसर्च पेपर जर आपण चालले तर एक गोष्ट समजते आपल्याला की जे व्हेज फूड सोर्सेस आहेत ते कम्प्लीट सोर्स ऑफ प्रोटीन नाही आहे. त्यामध्ये अनेक सारे इसेन्शियल अमिनो ॲसिड असतात जे मिसिंग असतात, आणि ज्यामध्ये अवेलेबल पण असतात तर ते खूप कमी प्रमाणात असतात. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे जे नॉन व्हेजिटेरियन प्रोटीन सोर्स आहे त्यामध्ये कम्प्लीट अमिनो ॲसिड्स असतात, आणि ज्याचा फायदा तुम्हाला प्रोटीन इंटेकमध्ये आणि कम्प्लीट प्रोटीन घेण्यामध्ये जे नॉनव्हेज फूड सोर्सेस आहे, जसे की चिकन असेल, फिश असेल, एग्ज असेल, रेड मीट असेल किंवा बीफ असेल. आता बीफ जे आहे ते आपल्या भारतात खूप कमी प्रमाणात यूज केलं जातं. मी या चॅनलद्वारे कधीच कोणाला सजेस्ट नाही करणार रेड मीट किंवा बीफ या गोष्टी ट्राय करणं. तर जे व्हाईट प्रोटीन सोर्सेस असतात जसे की चिकन, व्हाईट फिश आणि जे एग्स, या गोष्टी अगदी तुम्ही विश्वासाने घेऊ शकतात. याचं तुमच्या शरीरावर काही जास्त डिसएडव्हान्टेज किंवा जास्त साईड इफेक्ट नाही आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, सप्लिमेंट्स किंवा फूड सोर्सेस जे आहेत त्यांचे साईड इफेक्ट नसतात. तर साईड इफेक्ट किंवा प्रॉब्लेम कोणत्या गोष्टीचा असतो तो म्हणजेच की जर एखादा पेशंट असेल किंवा एखादा पर्सन असेल ज्याला काही गोष्टी जर नाही चालती किंवा त्याची बॉडी त्या गोष्टी ॲक्सेप्ट नाही करत. आता काहींना दूध किंवा दुधाचे पदार्थ नाही चालते, ते घेतल्यावर त्यांना इंडायजेशन होतं, म्हणजेच ते लॅक्टिक इंटॉलरंट असतात. तर याचा अर्थ असं नाही की जे दूध आहे ते दुधाचा साईड इफेक्ट आहे तो, असं नाही आहे. त्या पर्टिक्युलर व्यक्तीला त्या गोष्टी चालती नाही, म्हणून त्यांनी त्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजे. तर असे अनेक लोक असू शकतात ज्यांना हे LRG9 चालत नाही, जे घेतल्यामुळं त्यांना काही प्रॉब्लेम होऊ शकतो. ओके, तर ही गोष्ट पर्सन टू पर्सन डिपेंड करते. तर ही गोष्ट पण तुम्ही लक्षात घ्यायची. हे सप्लिमेंट ट्राय करून बघायचे. कोणी सप्लिमेंटचा जर तुम्हाला साईड इफेक्ट वाटला तर ते सप्लिमेंट लगेच बंद करायचं आहे. आणि जर काही मेडिकल कंडिशन वाटली तर नक्कीच तुम्ही आधी डॉक्टरकडे जायचं आहे. कोणत्याही यूट्यूबरचं किंवा फिटनेस ट्रेनरचं किंवा न्यूट्रिशनिस्टचं अजिबात काही गोष्टी ऐकायच्या नाही जेव्हा तुम्हाला मेडिकल इमर्जन्सी किंवा अशा मेडिकल इश्यूज जे आहेत ते तुमच्या लक्षात येतात. ओके, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात मला एवढीच माहिती द्यायची होती की LRG9 जे आहे ते एकदम सेफ आहे. मिनिमम 1 ग्रॅम ते मॅक्झिमम 5 ग्रॅम असं डेली डोसेस तुम्ही घेऊ शकतात, आणि याचे खूप सारे फायदे आहेत तुम्हाला. ओके, जसं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले. आणि अनेकदा खूप साऱ्या जणांच्या शरीरात ब्लड फ्लोची कमतरता असते, म्हणजे रक्त काही ठिकाणी योग्य पद्धतीने पोचत नाही, क्लॉटिंग असते किंवा पायाला सूज आल्यामुळे. तर अशा वेळी जेव्हा तुम्ही LRG9 घेशाल, जे तुमचा जो डॉक्टर आहे त्याला विचारून त्याच्या गायडन्स खाली जर घेशाल तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. ही गोष्ट पण तुम्ही लक्षात ठेवा, कारण की याचं बेसिक कामच आहे की
L-आर्जिनिन काय होतं तुमच्या शरीरात, जसं मी सांगितलं नायट्रोजन ऑक्साईड NO याच्यामध्ये कन्वर्ट होतं आणि तुमचं जे ब्लड वेसल्स आहेत त्याची जी डायमीटर आहे तो वाढून जातो आणि अशा वेळी ब्लड फ्लो आणि सगळं न्यूट्रिएंट्सचा जो फ्लो आहे तुमच्या शरीरात तो एकदम चांगल्या पद्धतीने होतो. ओके, तर थोडक्यात एवढीच माहिती मला तुम्हाला या व्हिडिओमधून द्यायची होती. आपण भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तो लाईक आणि शेअर करा आणि तुमचे जर काही क्वेश्चन्स असतील तर ते खाली कमेंट सेक्शनमध्ये टाका.